गोंदवलेकर महाराजांचा मी भक्त आहे, त्यामुळे बरेच दिवसापासून डोक्यात होतं की त्यांच्याविषयी काहीतरी करावं. आणि केतन दस आपले जे रायटर आहेत त्यांना मी सांगितलं की असं काहीतरी डोक्यात आहे. मग आम्ही दोघांनी ब्रेनस्टॉर्म केलं की काय विषय मांडता येईल. तर त्यांचा मेन विषय म्हणजे जेवण तुम्ही सगळ्यांना द्या, अन्नाला कधी नाही म्हणू नका कोणाला, असा विषय मांडायचा होता. मग त्याच्यात त्यांचा जप आला, ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याप्रमाणे आम्ही मग तो विषय मांडायचा ठरवला. पण अशी इच्छा होती की खूप मोठं नको, आता सोशल मीडियावर फार मोठं केलं किंवा आता सध्या कोणी फार मोठं बघत नाही, तर तो विषय छोट्या पद्धतीने कसा एकदम चांगला मांडता येईल असाच एक विचार होता. मी लहानपणापासून जेव्हापासून शाळेत येते तेव्हापासून गोंदवलेकर महाराजांचा आमच्या घरातच आहे आणि तेव्हापासून मी त्यांच्या पुढे बसून माळ ओढतोय. त्यामुळे अनुभव हाच आहे की मी जे आता जे काही करतोय किंवा मला जे आवडीचं काम करायला मिळतंय, ह्याच अनुभव मला मिळतोय की त्या प्रत्येक कामात जे जे आता मी आता जे तुम्ही पाहिलं त्याचं मी फार काही शिक्षण घेतलेलं नाहीये किंवा ते कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकलेलं नाहीये. हे सगळं मी माझं शिकत गेलेलो आहे. तर हाच अनुभव आहे की आज मला माझ्या पद्धतीने ते करता येतं. इतके मोठे कलाकार ते करायला हो म्हणतायत. तर मला वाटते हाच त्यांच्या प्रत्येक गोष्टीतला अनुभव आहे. आपल्याला आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण असं दर्शन देऊ शकतात. हो देऊ शकतात. बरोबर बरोबर. सुबोध भाऊंचीच का निवड केली? मला म्हणजे पहिलं जेव्हा आमचं ठरलं तेव्हापासून एकच नाव डोक्यात होतं की सुबोध सर, आणि एवढीच इच्छा होती की त्यांनी नाही म्हणू नये, कारण का त्याच्या पुढचं नाव मला कुठलं डोक्यात नव्हतं. त्यामुळे एवढीच इच्छा होती की ते हो म्हणावेत आणि ते पहिल्या झटक्यात हो म्हणाले. हे आमचं फिक्शन आहे, ह्याच्यात काही खरं म्हणजे कोणाच्या बाबतीतला घडलेला प्रसंग नाही हा. ते बघायला पाहिजे, त्याच्यात ती स्टोरी सगळ्यांना अपील व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यात महाराज आहेतच. म्हणजे एखादा सिनेमा हो, म्हणजे माझ्या सगळंच डोक्यात आहे. ते आता कशा पद्धतीने बाहेर येते माहिती नाही, पण आता हे डोक्यात आलं आणि ते सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आम्हाला. आता मी आता इथे बसल्यावर पाहत होतो की मी सुबोध सरांना 3 जुलैला मेसेज पाठवलेला आणि आज आपण 24-25 जुलै जे काय आहे ते, आणि आज ती फिल्म रिलीज होऊन 2 दिवस झालेत. त्याला युट्यूबवर 3.5 लाख पेक्षा जास्ती व्ह्यू आहेत. त्याला हाईप्ड व्हिडिओज मध्ये टाकलं गेलेलं आहे युट्यूब इंडियाने, ती मराठी फिल्म असून. त्यामुळे हे आम्ही हा विचार पण केला नव्हता की 20 दिवसात एवढं काय होईल किंवा सुबोध सर लगेच दुसऱ्या दिवशी हो म्हणतील आणि या सगळ्या गोष्टी होतील. पण ते सगळं जुळूनच आले. आता पुढचं सुचलं आणि तसं जुळून. शॉर्ट फिल्मला तुमच्या मिसेसनी अर्थसहाय्य हो केलं. हो. चित्रपटाला मला वाटत नाही चित्रपटाला करण्या एवढं अर्थसहाय्य त्यांच्या नवऱ्याकडे आहे, पण ते कोणाच्या नवऱ्याकडे किंवा कोणाच्या बायकोकडे ते असेल तर त्यांच्या आता आम्हाला हात जोडावे लागतील की तुम्ही याच्यात सामील व्हा. पण जर अशी काही कन्सेप्ट सुचली तर नक्कीच डोक्यात येईल काहीतरी. सगळ्याचीच अपेक्षा करा, मी पण तीच अपेक्षा करते. आता बघू कसं जुळून येते ते. म्हणजे आपलेच आता प्रोडक्शन आमचंच असल्यामुळे आम्हीच लावलेत आता, पण त्याच्यातनं येणारं मानधन तेवढं नसतं. हा, त्यामुळे आपल्याला आपल्यासाठी केलेली फिल्म आहे. हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुबोध सरांनी, मी ते एका लेखात पण लिहिलंय म्हणजे माझ्या कॅप्शन मध्ये की त्यांनी पैसे अजिबातच घेतलेले नाहीत. त्यामुळे माझी बायको त्यामुळे खुश झाली. फिल्म नाही, ती पैसे नाही म्हणजे खुश झाली. पण आतोर म्हणजे रील मुळे काहीतरी मेसेज दिला जातो, असंच नेहमी तुम्ही डोळ्यासमोर ठेवून काय मेसेजेस फॉरवर्ड करता? नाही, मी असं खरं तर काही डोक्यात ठेवत नाही, कारण का मेसेज देणं वगैरे असा उद्देश नसतो. पण जे काही सुचतंय ते आपल्या पद्धतीने मांडावं एवढंच असतं. पण त्याच्यातनं काहीतरी संदेश जात असेल आणि लोकांना आवडत असेल तर त्याचा आनंदच आहे, फायदाच होतो त्याचा. नाही, 12चं तुम्ही म्हणजे पुणेकरांचं खूप प्रमोशन केलं आणि हो पुणेकर कसे असतात ते पूर्ण आताच्या पिढीला तुम्ही दाखवताय. हो, ते आम्ही दाखवतोय. काही काहींना वाटतं आम्ही डिमोशन करतोय, पण तुम्ही आता म्हणलात प्रमोशन म्हणजे ते प्रमोशनच असेल. पण तुम्हाला त्याच्यातनं रील्स म्हणजे तुमचं जर फॉलोईंग असेल, लोक बघत असतील तर तुम्हाला ब्रँड्स मिळतात. मग ते ब्रँड तुम्हाला पैसे देतात की आमची ऍडव्हर्टाईज करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. इंस्टाग्राम स्वतः पैसे नाही देत. नाही देत. एक प्रश्न, तुमच्यामुळे एक ब्रँड निर्माण झाला, जो बोर्ड दाखवतात नाही का, नाम म्हणजे फलक, हो. त्याबद्दल थोडस. कुठला ब्रँड? फलक जे दाखवतात ना, पाटी हडपसर मध्ये पण खूप फेमस झालेले ते पाटी दाखवण्याचं. हो, ते पाटी दाखवणारे आणि पाट्या टाकणारे तिथे आहेत. वागुलकर तिथे उभे आहेत, ते पाटी दाखवतात. पण ते तुम्हामुळेच आलेत ना. हो, पाटी आम्ही आता आम्ही सगळेच पुणेकर आहोत आणि हे सगळं पाट्या टाकण्याचं आम्ही सगळंच काम करतो. त्यामुळे मग ते रील मध्ये पण पाट्या टाकणंच होतं आमचं. पुणेकरांना बदनाम फक्त पुणेकरच करतात. खरंय पाट्या टाकून त्या हो, बाकी कोणी बदनाम केलं की त्यांचा अपमान होतो. त्यामुळे येस, थँक्यू सो मच.